मित्रांनो, आजच्या शॉटमध्ये पाहू की गुलाबाच्या झाडावर आपण फुलं कशी वाढवू शकतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे खत टाकायचं आहे ते आहे मित्रांनो, जे एलम फिटकरी असते, तुरटीचं जे पाणी असते, तुरटीचं पाणी तुम्हाला म्हणजे तुरटी पाण्यात टाकायची आहे, ते डिझॉल्व करायचं आहे पाण्यात. ते मग पाण्यात चांगले डिझॉल्व झालं की मित्रांनो, ते जे तुरटीचं पाणी आहे ते तुमच्या गुलाबाच्या झाडांना टाकून द्यायचं आहे. मग याच्यानंतर आपण झाडात जेही खत वापरायचे ते तुम्हाला टाकायचं आहे. किंवा मित्रांनो, ॲप्सम सॉल्ट नक्की वापरा. चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे ॲप्सम सॉल्ट. तुम्हाला माहीत नसेल काय असते अजून, त्यांनी फुलं अजून झाड हिरवगार कसं होते, तर त्याच्यासाठी ॲप्सम सॉल्टचा व्हिडिओ नक्की पहा. अजून ॲप्सम सॉल्ट तुमच्या झाडाला दर महिन्यातनं एकदा टाकायचंच आहे. आणि मग वाळलेली चायपत्ती पण टाकायची असते मित्रांनो. चायपत्ती चांगल्याने वाळून घ्यायची आहे उन्हात, म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. समजा तुम्ही साखर वगैरे वापरत असाल तर स्वच्छ धुवून मग तुमच्या सगळ्या गुलाबाच्या झाडांना टाकायचं आहे. याच्यात नायट्रोजन असते, सॉईल ॲसिडिक होते, फार छान राहते. आणि आपण तुरटीचं पाणी टाकलंच आहे. तुरटीच्या पाण्याने सॉईल ॲसिडिक होते, जे की गुलाबाच्या झाडाला ॲसिडिक सॉईल खूप आवडते. मग शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट तुमच्या झाडाला टाकायचं आहे. हे सगळे व्हिडिओज चॅनलवर डिटेलमध्ये टाकलं आहे. घरी कसं सोपी पद्धतीने हे तयार करायचं असते, तर ते व्हिडिओज पण नक्की पहा. आणि मग तुमच्या इकडे समजा आता पावसाळा सुरू आहे, जास्त पाऊस पडत असेल मित्रांनो, तर शेड एरियाज जे असतात तिकडे शिफ्ट करून द्या झाडाला. डायरेक्ट ह्याच्यात पावसात नका ठेवू, कारण ते खराब होऊ शकतात. आणि मित्रांनो, समजा थोडे झाडं खराब होत असतील तर काय करायचं आहे, शेड एरियामध्ये शिफ्ट करून घ्या. वरची माती काढून घ्या, जी रेती आहे ती रेतीने त्याला सबस्टिट्यूट करून टाका. आणि मग झाडाची आता हलकी फुलकी तुम्हाला याच्यात पिंचिंगी करत राहायची. असे वरचे जे पानं असतात हे असे पिंच करत राहायचे. याने चांगली ग्रोथ प्रमोट होईल. नवीन पानं अजून त्याला नवीन असे कळ्या फुटतील. अशा काही लोक बारीक कटिंग करतात मित्रांनो या पावसाळ्यामध्ये, तर बारीक कटिंग अजिबात करायची नाही. झाडाचा वाढण्याचा वेळ असतो हा, तर समजा बारीक कटिंग करून टाकाल झाडाची, एकदम छटाई करून टाकाल, तर चांगल्याने ते उगू नाही शकणार. तर ही मिस्टेक तुम्हाला नाही करायची. मित्रांनो, तुम्हाला नीमखल्ली टाकायचं. नीमखल्ली पण चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे घरी कसं तयार करायचं, तर ते नीमखल्ली पण मित्रांनो तुम्हाला 1 महिन्यात एकदा टाकायचं आहे. अजून मित्रांनो, मस्टर्ड केक फर्टिलायझर म्हणजे मोहरीच्या दाण्यापासून तयार केलेली जी खत आहे मोहरीच्या दाण्याची, ती पण झाडाला टाकायचं आहे. ते पण चॅनलमध्ये डिटेलमध्ये टाकलं आहे की मोहरीच्या दाण्यापासून खत कशी बनवायची, अजून ते झाडामध्ये कशी वापरायची. तर तोही व्हिडिओ नक्की पाहाल. त्यांनी पण फुलं खूप जास्त वाढतात झाडांचे. आणि फळांचे झाडं असले तर फळं पण खूप वाढतात. तशा प्रकारे काही सिंपल केअर टिप्स घ्यायचे, जेणे की तुमचे गुलाबाचे झाडावरचे फुलं खूप जास्त वाढून जातील. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. धन्यवाद.